कॅमेरा काढा का प्रायव्हेट जागेत उद्देश काय तुम्हाला कोणी पोलिसांना तुम्हाला कोणी पुढे गेले काय हा त्याचं कोणाच्या ऑर्डरचं कलेक्टरचं पत्र असलं तर काढायचं काय नाही, कारवाई तुमच्यावर तुम्हाला सस्पेंडची करायची? ऑर्डर मागणार तुम्ही डायरेक्ट. जर जी फुडवायला लागलाय त्यांच्या निलंबनासाठी उद्या तिथे चौकात आंदोलन करेल. तुम्ही या लागलाय ना पुढं तुम्ही अजून कोण कोण या लागलाय ते या नावावर यांचे सागर हा. जी पुढे पुढे आहेत ते सगळ्यांची नावं घ्या. मी notice ला यायला लागलोय. अभय नाव लिहून घ्यायची. तुम्ही एखाद्या गोष्ट अभय कुठं आहे? दाखवा की इथं दाखवतो. ओ, अभय कुठं आहे? नाव लिहून घ्या अधिकाऱ्यांची. उद्या ऐका सांगतो उद्या दगाफटका झाला या सगळ्यांची नाव घेणार हं. यांना काय आमच्या चौकट बंद करायचं आहे म्हणून कॅमेरा काढायला लावल्या. कुणाला? आम्ही 10 कॅमेरे लावले. नाही, तुम्ही पेट्याने येणार आहे सिद्ध व्हायला लागले लक्षात ठेवा याचा अर्थ. मग येणार आहे तुमचं सिद्धच आहे लक्षात ठेवा. पहिलं तुमच्यावर निलंबनाची मागणी आहे आता. जे कोण आहे पुढे निवडणूक अधिकारी? घ्या त्यांची बोलून नावं. घ्या त्यासनी पण. Intimation दिले का विचारू? आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये EVM मशीन निदान ठेवण्यात आलेलं आहे. या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस प्रशासन असू दे निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेले आहेत आणि आपल्या सिक्युरिटीसाठी वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या EVM मशीनचे कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं CCTV लावलेले आहेत. परंतु निवडणूक आयोगानं असा आदेश काढला आहे की प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे CCTV आहेत ती काढा. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती CCTV काढले. परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले. यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शकता लोकांना समजू दे. परंतु अजूनपर्यंत इथं स्क्रीन लावलेलं नाही. आमच्या सगळ्याच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जोपर्यंत स्क्रीन लावली जात नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही. नगर परिषद हद्दीमध्ये स्ट्रॉंग रूम जिथे की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे. या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती CCTV लावलेले आहेत आणि ते निवडणूक कार्यामध्ये बाधा आणत आहेत अशी आमच्याकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या CCTV काढण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. इथे काय इकडे काय